गोष्टीचं नाव आहे @-50. संपा मामा हा एका शहराजवळच्या खेड्यातला एक माणूस होता. दिसायला साधा लेंगा शर्ट घालून असं फिरायचा, पण त्याच्या डोक्यामध्ये आयडियासारख्या असायच्या. लोकांना आयडिया सांगायचं, तुझी शेती होत नाही ना, तुला कर्ज मिळवून देतो. आणि कुणाचा धंदा चालत नाही, त्याला इकडनं सामान आण, असं काहीतरी सांगायचं. स्वतःची शेती मात्र बायकोकडे सोपवली, ती रुक्मिणी शेती करायची. लोक म्हणायचे, संपा एवढं गावाला अक्कल शिकवतो, तू काय तर करून दाखव की. म्हणा, अरे मी केलं असतं, पण माझ्याकडं भांडवल कुठं आहे, भांडवल देतोस का, भांडवल देतो का म्हटलं की लोक निघून जायचे. एक विजय अवसारे म्हणून गावातला एक मुलगा होता. असाच होतकरू होता. त्याला लहानपणापासून स्वयंपाक करायची फार आवड. त्यानं केटरिंग कॉलेजमध्ये नाव घातलं, कुठनं तर पैसे आणले आणि डिप्लोमा केला. डिप्लोमा संपत आल्यावर संपा मामा त्याला एकदा भेटायला गेला. काय इजा, तुझं कॉलेज संपत आलं म्हणे, काय करणार आता, काय करणार, काय करू. नाही, इथं शहराजवळ एक हॉटेल काढ की. कसलं हॉटेल. नाही, मी मोठ्या शहरात फिरून आलो आहे ना, तिथं भाकरी, पिठलं, तेल वांग असं काय काय लिहिलेलं असतं बघ, म्हणजे आपल्या गावातले पदार्थ रे, आणि किती गर्दी होते. तसं काढ की. पण त्याला जमीन नको. जमीन होय, त्या सुताराची एक जमीन पडली आहे बघ. मग ते सुताराकडे भेटायला गेले. मग संपा मामा आला आहे म्हटल्यावर त्याला संशयच आला, पण विजय बरोबर आहे म्हटल्यावर त्याला काहीतरी बरं वाटलं आणि तो जमीन द्यायला तयार झाला. मग थोडंसं असं उद्घाटन केलं आणि एक झोपडीसारखं उभं केलं. तिथे @-50 असं एका पत्र्यावर खडून बोर्ड लावला. त्याचा अर्थ काय लोकांना कळला नाही, पण लोक काहीतरी नवीन आहे म्हणून जेवायला यायला लागले. गावातल्या बायका सगळ्या, त्यांना किती पदार्थ माहिती, इतकं सामान त्याने पहिल्यांदाच बघितलेलं. रोज नवीन पदार्थ करून घालायला लागल्या. लोक तिथं बसून खायला लागले. लोकांना खूप आवडायला लागलं. मग काही दिवसांनी त्या विजयने गावात एक हॉटेल काढलं. त्याचं नाव ठेवलं @+50, म्हणजे शहरातले पदार्थ गावात मिळायला लागले. लोकांना ते पण चांगलं वाटायला लागलं आणि बिनकामाचा संपा नाना चांगला फेमस झाला @-50.